विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नची एक्झाम ही जानेवारीत आपली सुरू होते आहे 2 जानेवारीपासून. आता आपल्याला इंजिनिअरिंग फिजिक्स हा भरपूर मुलांना पेपर द्यायचा आहे. पण 12वीला तुम्हाला वाटतंय की 12वीला फिजिक्स होता, मग आता इंजिनिअरिंगला स्कोर करून टाकू. मित्रांनो, 12वीचा फिजिक्स आपण 12 कधी-कधी 14 महिनेही शिकवलं जायचं. इथे 3 महिन्यात एवढा मोठा फिजिक्स शिकायचा आहे. सो हा फिजिक्स जरी आहे, पण या फिजिक्समध्ये मोठे-मोठे डेरिव्हेशन, कॅल्क्युलेशन, मोठ्या-मोठ्या कन्सेप्ट या कशा लक्षात ठेवायच्या, काय इम्पॉर्टंट आहे, पेपर कसं सोडवायचा, की जेणेकरून 12वी सारखेच इथे पण तुम्ही स्कोर करू शकता, खूप चांगले मार्क घेऊ शकता. यासाठी या फिजिक्सचा पूर्ण डिटेल अभ्यास कसा करायचा एंडसेम साठी याला रिलेटेड आपल्याला पूर्ण डिस्कशन करण्यासाठी आपल्या सब्जेक्ट पॉडकास्ट सिरीज मध्ये आज आपण प्रोफेसर निलेश कुलकर्णी सरांना बोलवलेलं आहे. मित्रांनो, कुलकर्णी सरांचा 22+ इयर एक्सपिरियन्स आहे. आता ते पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथे इंजिनिअरिंग फिजिक्स हा विषय शिकवतात. सो मित्रांनो, सरांचा प्रगल्भ अनुभव आणि नंबर ऑफ टाइम पेपर चेक केलेला सरांनी, पेपर कसा येतो वगैरे सगळ्या डिटेल माहिती असल्यामुळे सर ज्या ज्या गोष्टी सांगतील त्या लिहून घ्या, बघा, त्याच गोष्टी तुम्हाला जशा तशा फॉलो करा. तुम्ही या फिजिक्सच्या पेपरमध्ये खूप चांगला स्कोर करशाल. यस. सो मित्रांनो, आपण सरांचं स्वागत करूया, आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सो वेलकम सर. नमस्कार सर. पहिला तर माझा महत्वाचा प्रश्न असा की 12वी पर्यंत फिजिक्स होतं, हो बरोबर, पण आता इंजिनिअरिंगला आल्यानंतर तर कॉम्प्युटर, आयटी वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. हो मग आता फिजिक्स फर्स्ट इयरला आपण काय शिकतोय? 12वीला जे फिजिक्स असतं सर, ते एक आपण बेसिक फिजिक्स बरोबर म्हणूया 11वी 12वीला. हो आणि निश्चितच 12वीचा मुलांचा अनुभव फिजिक्स विषयी थोडासा वेगळा असतो. बरोबर. इंजिनिअरिंगला आल्यानंतर जो इंजिनिअरिंग फिजिक्स विषय जो विद्यापीठाने इन्क्लूड केलेला आहे, बरोबर. तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग म्हटलं की एक अप्लाइड फील्ड असतं, तर त्याच्यामध्ये फिजिक्सचे ऍप्लिकेशन्स इंजिनिअरिंग मध्ये कुठे आहेत या पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे. ओके. यामध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मुलांना लेझर हा बरोबर. एक विषय आम्ही शिकवत असतो. तर हल्ली आपण कुठे जा, मेडिकल फील्डमध्ये जा, इंडस्ट्रीमध्ये जा, बरोबर. लेझरचा वापर हा प्रामुख्याने होतो. बरोबर. सुपर मार्केटमध्ये आपण जातो त्यावेळेस जे बरोबर. बारकोड Bill रीडर sign असतात, करण्यासाठी, बिल yes. सीन करण्यासाठी. येस. तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्या इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तो सिलेबस यामध्ये डिझाईन केलेला आहे. बरोबर. हे फिजिक्सचेच ऍप्लिकेशन म्हणताय, फिजिक्सचे ऍप्लिकेशन. हो, त्यामुळे आपण फिजिक्स शिकतो आहे. फिजिक्स शिकतो आहे. इंटरफरन्स असेल, मग पोलरायझेशन असेल. बरोबर. आता पोलरायझेशन हे लाईटच्या संदर्भात आहे, बरोबर. परंतु आपण साऊंडच्या संदर्भात जर बोललो तर जे आज कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिजिक्स इन्व्हॉल्ड आहे. ते पण आम्ही Okay. विद्यार्थ्यांना शिकवत असतो. ओके. आपण जो विषय घेतला होता, आपण कॉम्प्युटर असेल, आयटी असेल, बरोबर. एआयडीएस असेल, तर क्वांटम मेकॅनिक्स नावाचं युनिट फिजिक्स मध्ये आहे. ओके. आणि जो आपण हल्ली जो कॉम्प्युटर आपण वापरतो त्याला क्लासिकल कॉम्प्युटर आपण असं म्हणतो. बरोबर. तर पुढच्या काळामध्ये त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने ऑपरेशन करणारा Okay, कॉम्प्युटर advanced येऊ computer. घातलेला आहे. हा हा. तर तो पूर्णपणे या क्वांटम मेकॅनिक्सच्या कन्सेप्टवर आधारित आहे. Dependent आहे. जर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने जर फिजिक्सचा जो काही सिलेबस असेल तो चांगल्या पद्धतीने जो शिकला, तर पुढे इंजिनिअरिंग मध्ये कुठे ना कुठे त्याला ती कन्सेप्ट ही येणारच. येस सर. खूप सुंदर प्रकारे सर तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर केले की जे शिकतो आहे, भरपूर वेळा डोक्यात हे राहून जातं की आपण शिकतो पण वापरायचं कुठे. वापरायचं कुठे, रिअल हो, टाइम बरोबर. एक्सपिरियन्स सांगितला की हे जे टॉपिक शिकतोय ते कुठे युज करतो. हो, सो मित्रांनो, तुम्हाला पण कल्पना आली असेल. आता महत्वाच्या प्रश्नावर येतो मी, जो तुमच्या मनातला आहे. युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला सरांना विचारायचे आहे. येस. सो मित्रांनो, वही पेन घ्या, लिहून घ्या आणि याचं खूप प्रॅक्टिस करा चांगली. सो सर, आम्हाला युनिट वाईज 2024 पॅटर्न नुसार युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले कुठले मुलांनी करायला पाहिजे जरा क्लिअर करा. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे का ही जी एंडसेम एक्झाम आता जी येणार आहे ती बरोबर. थोडीशी वेगळी आहे. वेगळी या अर्थाने का आपल्याला 5च्या 5 युनिटचा अभ्यास करून आपल्याला बरोबर. 70 मार्काचा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. हो. आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांनी CC1, CC2, CC3 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन चांगले मार्क मिळवलेले असतीलच. येस. पण आता जी पुढची स्ट्रॅटेजी आहे, तर एक साधारणतः प्रत्येक युनिटमध्ये आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये काही क्वेश्चन जे आहेत हे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहेत. त्याचाच अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. उदाहरणार्थ आता युनिट 1 ची जर आपण चर्चा केली सर, लेझर आणि ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन बरोबर. असे 2 हेड त्याच्यामध्ये आहेत. तर लेझरचं मेकॅनिझम जे आहे ते शक्यतो विद्यार्थ्यांनी टाळू नये. मेकॅनिझम मध्ये खूप छोट्या छोट्याशा टर्म्स आहेत, पण त्याच्यावर आपण जास्त मार्काचा क्वेश्चन डिझाईन करू शकतो. ओके. त्यामध्ये इम्पॉर्टंट जो आहे तो कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग, जे कार्बन डायऑक्साईड लेझरचा आहे, गॅस लेझर, जो विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, ओके. हे एक महत्वाचं आर्टिकल आहे. त्याचबरोबर लेझरचं एक ऍप्लिकेशन ऑफ लेझर असं एक टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये
एक मेजर ऍप्लिकेशन हे डिस्कस केलं जातं ते होलोग्राफी. त्याच्यामध्ये वेव्ह फ्रंट रिकन्स्ट्रक्शन असेल किंवा होलोग्राम फॉर्मेशन असेल, याचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा. त्यानंतर छोट्या क्वेश्चनच्या संदर्भात म्हटलं आपण तर लेझरच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात, ओके किंवा लेझरचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठे कुठे ऍप्लिकेशन असतात, ओके ते फक्त आपल्याला लिस्टच्या स्वरूपात असं एखादं क्वेश्चन लाईक गिव्ह ऍप्लिकेशन्स ऑफ लेझर ओके किंवा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेझर, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. सेकंड चॅप्टर जो येतो ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, येस सर. का जो आपण ऍप्लिकेशन ऑफ लेझर असं एक कंटिन्युएशन त्याला करू शकतो. म्हणजे ओके ओके कन्स्ट्रक्शन काय ऑप्टिकल फायबर्स, त्याचा पुढचा त्याच्यामध्ये जे टाइप्स आहेत स्टेप इंडेक्स फायबर, ग्रेडेड इंडेक्स फायबर, त्याच्यामध्ये कसं आहे एक तर त्याला एक्सप्लेन करा हो असा एक प्रश्न येऊ शकतो, किंवा मग त्याचं कम्पॅरिझन करा ओके स्टेप इंडेक्स मध्ये काय, ग्रेडेड इंडेक्स मध्ये काय. आणि ज्यावेळेस आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन विचारला जाईल तर साधारण जरी तो 6 मार्काचा क्वेश्चन जरी आला तर आपल्याला 6 पॉईंट लिहावे लागतील असं नाही. बरोबर. 3 ते 4 पॉईंट लिहिले तरी त्यामध्ये सफिशियंट फुल मार्क मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे आता हे त्या क्वेश्चनचं नेचर काय त्याच्यावर अवलंबून असेल. ओके. त्याच्यानंतर मग ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये एक फॉर्म्युला आहे का त्याच्यावर न्यूमेरिकल एक्झाम्पल अँगल ऑफ ऍक्सेप्टन्स असेल किंवा मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर किंवा क्लॅडिंग असेल, बरोबर, अशा प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो. येस सर. म्हणजे युनिट 1 जो आहे ना तो थोडासा थेरेटिकल आहे. आणि या प्रसंगी विद्यार्थ्यांना मला सांगायचंय का जो काही थेरेटिकल क्वेश्चन असेल तर तो तुम्ही पॅराग्राफच्या स्वरूपात पूर्ण एक्सप्लेन करण्यापेक्षा त्याला पॉईंटच्या स्वरूपात लिहून जर एक्सप्लेन केलं बरोबर तर तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मिळू शकतात. तर हे सर्व युनिट 1 मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर त्याच्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला पाहिजे. बरोबर. युनिट 2 झाला ना सर. युनिट 1. युनिट 2 जो आहे तो क्वांटम मेकॅनिक्स, आपण जेव्हा आता चर्चा केली ऍप्लिकेशन मध्ये, क्वांटम मेकॅनिक्स हा मॅथमॅटिकल आहे. ओके. डेरिव्हेशन्स आहेत, नंबर ऑफ डेरिव्हेशन. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सची जी सुरुवात झाली डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, बरोबर. तर आता तिथेच खूप म्हणजे छान आपल्याला मार्क मिळू शकतात. व्हॉट इज डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आणि त्याला जोडून डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन असेल, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल असेल, ओके सर, किंवा मग डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचं स्टेटमेंट आणि त्याला जोडून एखादा प्रॉब्लेम असेल. ओके ओके. आणि तसंच डी ब्रॉग्ली हायपोथेसिसवर पण काही एक्झाम्पल्स आहेत. इलेक्ट्रॉन असेल, न्यूट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, हो, त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काढायची असेल किंवा एनर्जी काढायची असेल, अशा प्रकारची प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात. बरोबर सर. त्यानंतर आपण सेकंड सेक्शन मध्ये जर गेलो तर तो वेव्ह इक्वेशन म्हणून आपण असं म्हटलो तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ वेव्ह फंक्शन, ओके, हा प्रश्न आपल्याला जास्त मार्कासाठी पण येऊ शकतो किंवा मग तो 3 मार्कासाठी पण आपल्याला येऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो श्रोडिंजर्स टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन. ओके. ऍक्च्युअली ते 2 आहेत, इंडिपेंडंट आणि डिपेंडंट. बरोबर. पण वेटेज द्यायचं म्हटलं तर आपण एक 80-20 केलं तर 80% इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन. एक सिक्वेन्शियल डेरिव्हेशन आहे, विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली तर निश्चित ते त्यांना येणार. त्यानंतर पार्टिकल इन रिजिड बॉक्स अशा नावाचं एक आर्टिकल आहे आणि त्याच्यावर एक त्याची एनर्जीचं एक इक्वेशन आपल्याला काढायचं असतं. तर हा प्रश्न 6 मार्काला आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. तर हे त्याच्यामधले इम्पॉर्टंट आर्टिकल आहे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. आणि मग छोटे आर्टिकल जे आहेत ते मग व्हॉट इज टनेलिंग आहे, गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट आहे, ओके, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सेकंड युनिटवर विचारले. न्यूमेरिकल्स क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मात्र न्यूमेरिकल्स हे आहेत, डी ब्रॉग्ली हायपोथेसिसवर आहे. ओके. पार्टिकल इन रिजिड बॉक्स मध्ये एनर्जीचं इक्वेशन आहे, त्याच्यावरच आपण 2 ते 4 टाईपचे एक्झाम्पल काही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलांनी बघितलेले असतील. बरोबर. तर ते एक्झाम्पल मुलांनी प्रिपेअर करावे आणि त्यापैकी एक एक्झाम्पल त्यामध्ये विचार असणार. येस. हे युनिट 2 मध्ये क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. युनिट 3 जो आहे तो वेव्ह ऑप्टिक्स आहे बऱ्यापैकी, म्हणजे आपण ज्याला ऑप्टिक्स म्हटल्यानंतर रिलेटेड टू द लाईट. हो. याच्यामध्ये इंटरफरन्स आणि पोलरायझेशन अशा प्रकारचे 2 सेक्शन आहेत. आता इंटरफरन्स जो आहे विद्यार्थी बऱ्यापैकी फॅमिलीर आहेत, पण इंजिनिअरिंगला आल्यानंतर जे पहिलं डेरिव्हेशन आहे ते थिन फिल्म आहे विथ युनिफॉर्म थिकनेस, अतिशय महत्वाचं आहे. त्याची प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर ते डेरिव्हेशन आपल्याला येईल. त्यानंतर बेस शेप फिल्म नावाचं एक आर्टिकल आहे, ते छोटंसं आहे. त्याच्यानंतर इंटरफरन्स मध्ये आपण ऑप्टिकल फ्लॅटनेस आहे, अँटी रिफ्लेक्शन कोटिंग आहे. बरोबर. तर हे जे 2 प्रश्न आहे ऑप्टिकल फ्लॅटनेस आणि अँटी रिफ्लेक्शन कोटिंग, हे तुम्हाला जास्त मार्काला पण येऊ शकतात किंवा जे सब हेड आहेत बी आणि सी जो असतो त्याच्यामध्ये पण हे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. इंटरफरन्स मध्ये
थिन फिल्मवरचे एक्झाम्पल आहेत, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्नची कंडिशन, कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्नची कंडिशन जी मुलं अभ्यास करतात त्याच्यावर न्यूमेरिकल एक्झाम्पल येतात. मग येतात. थिकनेस काढायचा असेल, वेवलेंथ काढायचा असेल किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढायचा असेल, बरोबर सर. अशा प्रकारचे एक्झाम्पल त्या ठिकाणी असतील, न्यूमेरिकल एक्झाम. न्यूमेरिकल एक्झाम्पल. हा. इंटरफरन्स झाल्यानंतर मग पुढचा सेक्शन जो आहे तो पोलरायझेशन आहे. पोलरायझेशन पण आपण आता असं म्हणूया तो थेरेटिकल आहे. हो. पोलरायझेशन मध्ये एक टाइप्स ऑफ लाईट आहेत. मग प्लेन पोलराइज लाईट आहे, अनपोलराइज लाईट आहे, ओके. सर्क्युलरली पोलराइज लाईट आहे, इलिप्टिकली पोलराइज लाईट आहे. तर विद्यार्थ्यांनी याचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघावं, डेफिनेशन बरोबर अजून थोडं त्याला कसं इलॅबोरेट करता येईल असं बघावं. आणि त्यानंतर मग एक इम्पॉर्टंट आर्टिकल आहे डबल रिफ्रॅक्शन, आणि त्याच्यामध्ये हायजेन्स थिअरी आहे. हायजेन्स थिअरी. डबल रिफ्रॅक्शन मध्ये तुम्ही डेफिनेशन लिहा, हायजेन्स थिअरी मधले 5 पॉईंट लिहा. हा एक 6 मार्काला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यानंतर महत्वाचं आर्टिकल जे आहे ते लॉ ऑफ मॅलस आहे. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ मॅलस, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि त्याचबरोबर लॉ ऑफ मॅलसचं जे इक्वेशन आहे त्याच्यावर सुद्धा एक छोटासा न्यूमेरिकल एक्झाम्पल आपल्याला ह्या युनिटमध्ये येऊ शकतं. ओके. हे जे तिसरं युनिट आहे यातले महत्वाचे प्रश्न आहेत. नंतर आपण युनिट 4 कडे वळालो तर मी असं म्हणेल का युनिट 4 जो आहे तो विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी फॅमिलियर, म्हणजे 12वीला काही पार्ट सेमीकंडक्टरचा त्यांचा झालेला आहे. ओके. आणि प्लस तोच पार्ट काही सेमीकंडक्टरचा इंजिनिअरिंगला पण आहे. सेमीकंडक्टर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड असेल, म्हणजे इन्सुलेटर मध्ये एनर्जी गॅप किती असतो, सेमीकंडक्टर मध्ये किती असतो, कंडक्टर मध्ये किती असतो, असा एक प्रश्न आपल्याला येत असतो. बरोबर. आणि आपण व्यवस्थित एक्झॅक्ट डिफरन्स लिहिल्यानंतर आपल्याला त्याचं फुल क्रेडिट त्या ठिकाणी मिळू शकतं. याच्यानंतर फर्मी लेवल नावाचं आर्टिकल आहे सेमीकंडक्टर मध्ये. फर्मी लेवल मध्ये काय आहे, इंट्रिन्सिक साठी एक छोटंसं डेरिव्हेशन दिलेलं आहे. इंट्रिन्सिक साठी EF = EC + EV/2 हे एक डेरिव्हेशन महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत हे फक्त आपल्याला डायग्राम काढायचे, म्हणजे व्हॉट इज फर्मी एनर्जी अँड शो द पोझिशन ऑफ फर्मी लेवल इन एक्सट्रिन्सिक ऑर इंट्रिन्सिक किंवा इन सेमीकंडक्टर, असा प्रश्न आपल्याला येतो. त्यामध्ये फक्त डायग्राम काढायचे आपण, फार एक्सप्लेनेशन नाही दिलं तरी चालेल. पुढचा प्रश्न जो येतो PN जंक्शन वरचा असतो. 0 बायस असेल, फॉरवर्ड बायस असेल, रिव्हर्स बायस असेल, याच्या फक्त फर्मी एनर्जी लेवलच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम काढायचे. आणि यानंतरचं सर्वात महत्वाचं आर्टिकल जे आहे ते हॉल इफेक्ट. बरोबर. व्हॉट इज हॉल इफेक्ट आणि देअर आर एक्सप्रेशन फॉर हॉल कोइफिशियंट, अशा प्रकारचा म्हणजे प्रश्न हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, महत्वाचा आहे. बरोबर. तो पण येण्याची शक्यता आहे. त्याची डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करावी, स्टेटमेंट जे आहे ते लर्न करावं. डेरिव्हेशनची प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलं ते चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतात. त्याचप्रमाणे हॉल इफेक्टवर जे एक्झाम्पल्स आहेत तर ते पण कदाचित परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आणि मग एक छोटंसं आर्टिकल आहे सोलर सेल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. तर ते सोपं आर्टिकल आहे, ते मुलांना येतं, एकदा वाचल्यानंतर सुद्धा मुलांना ते क्लिअर होईल. याला जोडून आता या 24 पॅटर्न मध्ये अल्ट्रासोनिक नावाचं चॅप्टर नवीन ऍड झालेलं. अल्ट्रासोनिकचं महत्व असं आहे का, प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासोनिक बाय पिझोइलेक्ट्रिक ऑसिलेटर, हे एक महत्वाचं आर्टिकल आहे. आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन जे आहेत ते महत्वाचे, म्हणजे अल्ट्रासोनिकच्या बाबतीत एखादं ऍप्लिकेशन एक्सप्लेन करायला येऊ शकतं, किंवा गिव्ह द ऍप्लिकेशन ऑफ अल्ट्रासोनिक वेव्स, म्हणजे फक्त तुम्हाला 3-4 ऍप्लिकेशनची लिस्ट, इट इज युज्ड इन, अशा प्रकारचा आन्सर त्या ठिकाणी लिहावा लागेल. तर युनिट 4 जो आहे तो पण बऱ्यापैकी सोपा आहे. व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चित युनिट 4 मध्ये पण मुलं स्कोर करू शकतात. आणि शेवटचं युनिट म्हणजे आज टर्म एंड होते, तर शेवटचं युनिट जे आहे ती रिसेंट मेमरी, सुपर कंडक्टिव्हिटी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. बरोबर. सुपर कंडक्टिव्हिटी मध्ये 0 इलेक्ट्रिक रेजिस्टन्स असेल, मेसनर इफेक्ट असेल, त्यानंतर सुपर कंडक्टरचे ऍप्लिकेशन असतील. ह्या वेळेस एक थोडंसं नोटिसेबल चेंज आपण असं म्हणूया का, एक सुपर कंडक्टिव्हिटी मध्ये फॉर्म्युला दिलाय क्रिटिकल मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्यावर न्यूमेरिकल येण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. आणि शेवटचा जो पार्ट आहे मग तो नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे. आणि त्याचबरोबर सुपर कंडक्टिव्हिटी मध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कम्पॅरिझन ऑफ टाइप 1 अँड टाइप 2 सुपर कंडक्टर्स. आणि एक छोटंसं आर्टिकल शेवटी असतं AC अँड DC जोसेफ्सन इफेक्ट. म्हणजे मेजर आर्टिकल आहेत 0 इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, मेसनर इफेक्ट, टाइप 1 टाइप 2 कम्पॅरिझन. आणि नॅनो फिजिक्स मध्ये ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहेत, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, या प्रॉपर्टीज आणि प्लस त्याचे ऍप्लिकेशन. मात्र ह्यावेळेस आपण काय म्हणतो, मेथड्स ऑफ सिंथेसिस मध्ये 2 मेथड इन्क्लूड केलेले यावेळेस, प्लॅनेटरी बॉल मिल आणि वेपर डिपॉझिशन मेथड. तर या 2 मेथड पण विद्यार्थ्यांनी बघून ठेवाव्या.
प्लॅनेटरी बॉल मिल म्हणजे मटेरियल आपण क्रश करणार आहोत आणि वेपर डिपॉझिशन मध्ये आपण मटेरियल जे आहे ते कंडेन्सेशनच्या माध्यमातून ड्राय करून नॅनो पार्टिकल मध्ये त्याला कन्वर्ट करतो. अशा 2 मेथड सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके. तर हे युनिट 1 to युनिट 5 हे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत हे येत्या परीक्षेमध्ये असू शकतील. येस, मुलांनो सरांनी खूप सुंदर प्रकारे तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल बुकची आयडिया हार्डली 5-10 मिनिटातच देऊन दिली. ते सगळं तुम्ही लिहून घेतलं असेल, सो याला अभ्यासाला लागा. सर आता अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की हा फर्स्ट टाइमच 2024 पॅटर्नचा पेपर आहे. सो एकंदरीत एक आउटलुक म्हटलं आपण तर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसं असणार आहे आणि एमसीक्यू असणार आहे का? हो, एमसीक्यू क्वेश्चन नंबर 1 मध्ये एमसीक्यू असतील. 10 एमसीक्यूज त्या ठिकाणी असतील. 10 एमसीक्यू 10 मार्क. 10 एमसीक्यू 10 मार्क. 1 एमसीक्यू इच फॉर 1 मार्क असं. ओके. आणि त्यानंतर मग क्वेश्चन 2 पासून तर क्वेश्चन 11 पर्यंत क्वेश्चन पेपर असेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 or 3 अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असेल. 4 or 5. ओके. 6 or 7, 8 or 9, 10 or 11. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 2 ABC, क्वेश्चन 3 ABC, 3 बिट्स त्याच्यामध्ये. किती मार्कला राहणार आहे सर? त्याचं डिस्ट्रीब्युशन हे 6-3-3. आता सध्या तरी 6-3-3 असं डिस्ट्रीब्युशन. 9-3-12. येस, क्वेश्चन फॉर 12 मार्क्स. ओके. जर विद्यार्थ्यांनी नीट बघितलं तर प्रत्येक युनिट हे 14 मार्काला आहे. एमसीएमला कसं 2 मार्कला 2 मार्क एमसीक्यूला जातील आणि 12 मार्काचा प्रश्न हा प्रत्येक युनिटवर असेल. ओके सर, ग्रेट सर, नो प्रॉब्लेम. सर आता महत्वाचा एक माझा लास्ट क्वेश्चन की पेपर आता ज्या मुलाला आउट ऑफ मार्क घ्यायचे किंबहुना 70 पैकी 60च्या वरती जायचंय, स्कोरिंग करायची, सो पेपर लिहिताना ऍज अ एक्झामिनर म्हणून तुम्ही इतक्या वेळा पेपर चेक केला, सो कसा काय चुका मुलांनी टाळावे की त्याला खूप चांगले मार्क पडू शकतात? एक बेस्ट पेपर कसा लिहावा? विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जर आपण आताच चर्चा केल्याप्रमाणे जे डेरिव्हेशन्स आहेत त्याची त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. क्वेश्चन पेपर समोर आल्यानंतर एकदा सर्व क्वेश्चन पेपर जे आहेत त्यांनी बघून घ्यावे, क्वेश्चन 1 पासून क्वेश्चन 11 पर्यंत. बरोबर सर. आणि नंतर त्यांनी टाइम मॅनेजमेंटसाठी कुठल्या युनिटमध्ये आपल्याला पूर्ण बिट्स येत आहे ABC, बरोबर, तो पहिले त्यांनी सॉल्व्ह करावा. करणं गरजेचं. एखादा प्रश्न घेतला, कुठलाही क्वेश्चन आधी केला तरी चालेल. हो, नॉट नेसेसरी का सिक्वेन्स मध्ये असलं पाहिजे. बरोबर. आणि समजा एखाद्या ठिकाणी AB येतोय आणि C येत नाही तर C साठी अडून बसण्यापेक्षा तुम्ही पहिले ABC ज्या ठिकाणी तुम्हाला येतोय तो आधी करा. आणि असे 1-2 क्वेश्चन आल्यानंतर बाकीचे क्वेश्चन मध्ये थोडंफार काही अडचण येत असेल. पण माझा एक सल्ला असा आहे का आपण पूर्ण सेमिस्टर मध्ये अभ्यास केलेला आहे. जो काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी थोडासा अडचणीचा वाटतोय तरी तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बरोबर. तुम्हाला त्या कन्सेप्ट विषयी किंवा त्या प्रश्नाबद्दल जेवढं काही माहिती आहे तुम्ही ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. येस सर, डेरिव्हेशन्स कसे पाठ करायचे? लक्षात राहत नाही मुलांना डेरिव्हेशन. एक थोडस मुद्दा पडतो सर. मी आता पाठ करणे याच्यावर पाठ करू नका. म्हणजे मला असं वाटेल का म्हणजे आपण जे पूर्वी पाटी पेन्सिलची मेथड म्हणायचो होतं आपण पेपर पेन म्हणूया आता. बरोबर आहे. मुलांनी रफ पेपर घ्यावेत किंवा रफ नोटबुक मिळतात मार्केटमध्ये ते घ्यावेत. एखादं डेरिव्हेशन असेल समजा थिन फिल्म युनिफॉर्म थिकनेस, त्यांनी ती डायग्राम काढावी. बरोबर. सुरुवातीला बघून ते डेरिव्हेशन लिहावं. ओके. आणि नंतर एकदा ते थोडंसं बघून परत डायग्राम काढून ज्या काही तुम्ही स्टेप्स खाली लिहिताय तर त्या डायग्रामच्या रेफरन्सने प्रत्येक स्टेपला बघा. बरोबर. त्याप्रमाणे लिहा. एक डेरिव्हेशन तुमचं कमीत कमी 5 ते 7 वेळा त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही 8व्यांदा डेरिव्हेशन तुम्ही लिहिणार तर तुम्ही काहीच बघणार नाही. तोंडी तुमचं ते डेरिव्हेशन येणार आणि तुमचा त्यावेळेस कॉन्फिडन्स एक बिल्टअप होतो. बरोबर. पण तुम्ही जर फक्त एकदा लिहिलं आणि फक्त असं त्याच्यावर जर लाईनवर बोट फिरवलं आता मला येत असं चांगलं. बरोबर आहे. तुम्हाला बैठकच पाहिजे आणि प्रॅक्टिसच पाहिजे, त्याशिवाय शक्य नाही. येस सर, लास्ट क्वेश्चन माझा, फिजिक्स मध्ये आउट ऑफ मार्क पडतात का? फिजिक्स मध्ये आउट ऑफ मार्क पडतात. ओके. 100 out of 100 बट 70 of 70 पडतात. येस. सो ज्याला आउट ऑफ पाडायचे सर त्याला 2 सल्ले काय द्याल सर? ज्याला आउट ऑफ पाडायचे आत्ताच सांगितलं आपण, जो मुलगा 5 ते 6 वेळा प्रॅक्टिस करतो, ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्याने 10 ते 11 वेळा डेरिव्हेशन प्रॅक्टिस करावी. येस. आणि जसं आपण आता इम्पॉर्टंट क्वेश्चनची या ठिकाणी चर्चा केली, हो, तर ज्याला 70 मार्क्स घ्यायचे आहेत त्याने इम्पॉर्टंटच्या मागे तर लागावंच, पण त्याच्या आसपासचे जे क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत ते पण त्याने प्रिपेअर करावं. बरोबर. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याला रेफर करायचे झाले तर कुठले बघता येईल त्याला? प्रिव्हियस मागचे 2 अटेम्प्ट बघू शकतो, पण आता सिलेबस बघू शकतो, पण आता थोडा सिलेबस बदललाय. हो. तर आपल्या शिक्षकांनी वर्गामध्ये कुठला टॉपिक कव्हर केलेला आहे, बरोबर, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन त्यांनी बघावे.
बरोबर. एखादा सॉल्विंग दिस टाइम इंडिपेंडंट इक्वेशन हा तर मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये त्यांना दिसतील तर त्यांना कळेल की आपलं आर्टिकल झालेलं आहे, आपल्या सिलेबस मध्ये आहे. ओके. अशा पद्धतीने ते PYQ घेऊ शकतात. येस. सो मित्रांनो, सरांनी एकदम सुंदर प्रकारे फिजिक्स एकदम आपल्याला ग्राउंड झिरो पूर्ण दिला आहे की तुम्ही कसं आउट ऑफ मार्क घेऊ शकता. सो सरांना थँक्यू म्हणूया, आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितले या पद्धतीनेच अभ्यास करा. ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी अभ्यास व्यतिरिक्त सरांनी सांगितले की जे छोटे छोटे आर्टिकल होते ते सुद्धा सोडायचे नाहीये, आणि प्रिव्हियस इयरच्या 2-3 पेपर सोडवा. त्याच्यामध्ये मी ऍड ऑन करेल की प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्हाला कळत नसतील, थोडा सिलेबस मागे पुढे असेल, तुमच्या कॉलेज टीचरशी डिस्कस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके. आणि पुन्हा एकदा मी सांगेल, फिजिक्स जर तुम्हाला 100% गॅरंटेड आउट ऑफ घ्यायचेच आहेत तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये फिजिक्सचा रेकॉर्डेड लेक्चरचा कोर्स आहे, ज्याच्यात पूर्ण रेकॉर्डेड लेक्चरचा कोर्स हिंदीमध्ये आहे, एकदम सोप्या भाषेत आम्ही शिकवलाय. नोट्स आहेत, पुन्हा पेपर सोल्युशन आहे, मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून दिलाय की कसा तुमचा पेपर असावा, युनिट वाईज क्वेश्चन, बँक इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्या गोष्टी एका सबस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहे. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर नक्की सबस्क्रिप्शन घ्या आणि फिजिक्स स्कोरिंग करा. सो सरांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणे आणि आजचा पॉडकास्ट संपूया. थँक्यू सर. धन्यवाद.